मुंबईतील एक घडामोड आहे। सलमान खान सोबत जवळीक असलेले बाबा सिद्दीकी यांना भोवलेले आहे, कारण गुन्हे शाखेतील सूत्रांची ही माहिती आहे। गँगस्टर अनमोल बिश्नोई यानंच बाबा सिद्दीकी यांना हत्येचे आदेश दिले होते। गुन्हे शाखा लवकरच आता 26 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करणार आहे। तर जिशान सिद्दीकी यांनी दावा केला आहे की एसआरए वादातून हत्या झाल्याचा दावा आहे, मात्र हा पोलिसांनी दावा खोडून काढलेला आहे। 12 ऑक्टोबरला वांद्रे पूर्वेकडील जिशान सिद्दीकींची कार्यालयाजवळ बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। मात्र सलमान खान सोबतची जवळीक ही बाबा सिद्दीकींना भोवलेली आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे, कारण अनमोल बिश्नोईकडून त्यामुळेच हत्येचे आदेश देण्यात आले होते। मात्र बाबा सिद्दीकींचे पुत्र जिशान सिद्दीकीने मात्र एसआरके प्रकल्पावरून ही हत्या झाल्याचं म्हटलं होतं, मात्र पोलिसांनी हा दावा खोडून काढलेला आहे। 12 ऑक्टोबरला सिद्दीकींची गोळ्या झाडून मुंबईत हत्या झाली होती। सलमान खानची जवळीक सिद्दीकींना भोवली आता सूत्रांची माहिती आहे। 12 ऑक्टोबरला ही घटना घडली होती। आता 26 आरोपींविरोधात आता आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। एसआरए वादातून हत्या झाल्याची वादा होता, मात्र पोलिसांनी तो खोडून काढला। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे मुंबईचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत आहेत। सचिन, सलमान खानची जवळीकच सिद्दीकींना भोवलेली आहे, काय अधिक माहिती? नक्कीच आपण बघतोय की गेले 2.5 महिने क्राईम ब्रांच पूर्ण गुन्हे खटल्याचा तपास करते आणि त्यांनी आता दावा केलेला आहे की सलमान खानची जवळीक याच कारणामुळे बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्याचं आता गुन्हे शाखेने स्पष्ट केलेलं आहे। तर आठवड्याभरात गुन्हे शाखा संपूर्ण प्रकरणात आरोपपत्र दाखल करणार आहे। एवढंच नाही तर जिशान सिद्दीकी याने जो आरोप लावला होता की एसआरए वादातून बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली, तो दावा देखील पोलिसांनी खोडून काढलेला आहे। सचिन, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। लवकरच आता 26 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। मात्र मुंबई पोलिसांनी अगदी चौकशी अंत असा दावा केलेला आहे की सलमान खानची जवळीकच सिद्दीकींना भोवलेली आहे।